नमस्कार, मी रचना लचके बागवे. 365 दिवस, 365 स्टोरीज आपण कव्हर करत आहोत. या निमित्ताने रोज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो. आणि आज आपल्यासोबत एक असे व्यक्तिमत्व आहेत, ते लोकल टू ग्लोबल जाण्याचं काम करत असतात. आपल्यासोबत आहेत मनीषा कोळी मॅडम. सारंग आर्ट्स ह्या त्याचे फाउंडर आहेत. त्यांचं काम आहे की इंडियन जे आर्ट फॉर्म आहेत, ते ग्लोबली पोहोचवणं. अधिक माहिती आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया. नमस्कार मॅडम. मॅडम, तुमच्या जीवन प्रवासाबद्दल थोडं आम्हाला सांगा. जीवन प्रवास म्हणजे मी बॉर्न ब्रॉटअप मुंबईची आहे. मुंबईतच माझं शिक्षण झालं, ग्रॅज्युएशन आणि फॉरेन ट्रेड डिप्लोमा वर्ल्ड ट्रेड सेंटरमधून, केळकर कॉलेजमधून, इकॉनॉमिक्समधून माझं ग्रॅज्युएशन केलं आहे. आणि त्यानंतर आय वर्क इन मुंबई. मुंबईमध्ये मी 2003 पर्यंत ग्रॅज्युएशन 98ला झाल्यावर 2003 पर्यंत मी काम केलं इन व्हेरियस कंपनीज. आणि त्यानंतर 2003 मध्ये आय गॉट मॅरिड. आणि लग्न झाल्यावर आय वॉज इन US फॉर फ्यू इयर्स. आणि त्याच्यानंतर मी तिकडे मॅनेजमेंट, बिझनेस मॅनेजमेंट केलं फ्रॉम मिडलसेक्स काउंटी कॉलेज. आणि ॲडव्हान्स फ्रेंच केलं. आणि मग परत जेव्हा इंडियाला आलो मुंबईत, त्यानंतर आय वर्क विथ कॅब हे बिल्डेस्क म्हणून कंपनी आहे तिथे. आणि मग तिथे मी काम करत असतानाच मी हेही शिकले. माझं MBA इन मार्केटिंग केलं. आणि मुलगा झाल्यावर 2010ला आय स्टार्टेड माय ओन सारंगची जर्नी तेव्हा स्टार्ट केली, कारण का तोपर्यंत कॉर्पोरेट वर्ल्डमध्येच बिझी होतो. आणि मला ते सर्व करत असताना पहिल्यापासून एक कुठेतरी होतं की मी मूळची सावंतवाडीची, आणि सावंतवाडी हे माझं गाव. तर तिकडची जी आर्ट फॉर्म आहे सावंतवाडीची लाकडी खेळणी, हे जगप्रसिद्ध आहे. काही महिन्यापूर्वी विऑन हे जे चॅनल आहे, इंग्लिश न्यूज चॅनल, त्याच्यावरही सावंतवाडीची लाकडी खेळणी आणि तिकडचे आर्टिझन्स आणि द डाईंग आर्ट अँड हाऊ वी हॅव टू टेक इट अप, यावर एक खास सेगमेंट पण आलेलं. सो सावंतवाडीची लाकडी खेळणी हा जे आहे, या गोष्ट म्हणजे ह्या वस्तूंना मला कुठेतरी जे नुसतं लोकल लेवलला होती, त्याला कुठेतरी एक ग्लोबल लेवलला न्यायचं, किंवा आपल्या आर्टिझन्सला त्यातून काही मदत होईल का हे बघायचं, अशी खूप इच्छा होती. पण ते मला सुचत नव्हतं की कधी करायचं, कसं करायचं स्टार्ट. सो पोस्ट प्रेग्नन्सी जो ब्रेक असतो, आणि मग ते एक फ्रस्ट्रेशन असतं की मला काहीतरी करायचं आहे आणि मी घरीच बसून आहे. तर त्या यामध्ये मला आय जस्ट थॉट की ओके, दिस इज द बेस्ट ऑपॉर्च्युनिटी वेअर मला काहीतरी परत एक स्टार्ट करायचंय. अँड दॅट्स हाऊ आय स्टार्टेड सारंग इन 2013 प्रॉपर रजिस्टर करून. आणि या सिन्स देन सारंग आर्ट सुरू झालेलं आहे. आणि 16 सालापासून ते इंटरनॅशनल गेलं. आणि 2018ला आय एक्सपॅन्डेड अँड आय रजिस्टर्ड हिअर इन स्वीडन. आणि तेव्हापासून इट्स नो लुकिंग बॅक. मॅडम, जसं आता तुम्ही उल्लेख केलात की तुम्ही कॉर्पोरेट्समध्ये काम केलं, नॅशनली इंटरनॅशनली काम केलेलं होतं, तर तुमचा खूप हाय पेइंग जॉब होता. लाखोंमध्ये तुम्ही कमवत होतात. आणि अचानक जॉब सोडावा किंवा ते सगळं काम बंद करून आपला स्वतःचा व्यवसाय चालू करावा, ते देखील या क्षेत्रामध्ये, तर हे तुम्हाला का जाणवलं, त्याच्याबद्दल थोडं सांगा. बघ कसं होतं ना मॅडम, की एक मला लहानपणापासून म्हणजे बाबा गावी गेले, आणि बाबा गावावरून काय आणणार खाऊ, तर आपलं एक मालवणी खाजा असायचं आणि लाडू असायचे शेंगदाण्याचे. पण त्याच्याबरोबर नेहमी येताना माझे बाबा कधीच रिकामी आले नाही गावावरून, किंवा आम्ही गेलो तरी आम्हाला खास घेऊन जायचे चित्ताराळी. आणि चित्ताराळीत जायचं सावंतवाडीला वॉज म्हणजे एक आम्ही खूप असं एक्सायटेड असायचो वगैरे, कारण का खेळणी खेळणी म्हणजे लहान भावाला भोवरा पासून घोडा, म्हणजे मला आठवतं माझ्या लहानपणी तो लहान मुलांना असतो नाही का घोडा बसायचा तो, किंवा भातुकलीचा सेट, हे म्हणजे खूप आवडतं. आणि फळं जी असतात आपल्याकडे, लाकडी फळं जी, ते म्हणजे हे सगळं एक खूप आकर्षण होतं. दोरीच्या उड्या म्हणा वगैरे. आणि आम्ही हे नॉट ओन्ली आम्हाला आणायचे, पण आम्ही आमच्या फ्रेंडसाठी पण आणायचो. तर ते कुठेतरी एक त्याला इमोशनल अटॅचमेंट होती. आणि मला असं होतं की मी जर पुढे जाऊन, लाईक एक लॉंग टर्म गोल असतो ना तुमचं, की पुढे जाऊन मी जर कुठच्या क्षेत्रात एक पॅशनेटली काम करू शकते किंवा रिलेटेड, म्हणजे
तर म्हणजे कोणाला असं डॉक्टर इंजिनियर वगैरे असतं, तसं मला तर खूप असं लहानपणी आपले भरपूर काय काय चेंज होत असतं. कधी एकदा बाबा पोलीसमध्ये होते म्हणून IPS पण बनवायचं होतं. काही काळ तेही एक फेज होता. बट येस, आय वॉज ऑलवेज की मला हे करायचंय. सो कॉर्पोरेटमध्ये वगैरे ते आपलं असतंच नाही का, त्या 98 ला ग्रॅज्युएशन झालेलं, तर लेट 90s अर्ली 2000 त्यावेळात तो असा काळच होता की बाई तुम्ही ग्रॅज्युएशन करा, यू बिंग अ गर्ल, तुझं काही शिक्षणाचं झालं चांगलं, अजून डिप्लोमा वगैरे असेल तर मुलगा चांगला मिळेल किंवा लग्न करायचं आणि सेटल व्हायचं. आणि ते एक मिडल क्लास फॅमिली तेच असतं. घरून प्रेशर म्हणा किंवा ते एक प्रॉपर, आय वोंट से प्रेशर होतं माझ्यावर, पण असं होतं. आणि मीही त्याच फ्लो मध्ये होती की बाबा पॅशन फॉलो करा वगैरे हे आहे. एवढा म्हणजे वेळ किंवा पेशन्स किंवा हे नव्हतं, कारण का फॅमिलीचं बॅकग्राऊंड पण काय फायनान्शियली इट वॉज नॉट दॅट हे की ओके तू कर तुझं पॅशन, आम्ही आहोत. नाही, कमवणारे मेंबर एक एक हवे होते घरात, कारण का बाबांच्या एकट्यांवर सर्व होतं. सो त्यामुळे आय वॉज ऑलवेज इन कॉर्पोरेट की बाबा हा म्हणजे US ला पण मी इंडियाच्या कंपनी थ्रू गेलेले, काम केलं. बट दॅट पॅशन वॉज ऑलवेज देअर इनसाइड. अँड वेन आय गॉट लाईक, जसं मी मगाशी मेन्शन केलं प्रेग्नन्सी नंतर काय, त्या फ्रस्ट्रेशन मधून आय वॉज लाईक मी ब्रेकसाठी गावी जाते. अँड आय वेंट, गावी गेले. आणि जसं लहानपणी आम्ही बघायचो की अरे चित्तरवाडीत भरपूर दुकानं वगैरे, तर ती कमी दिसली कुठेतरी. आणि आय वॉज लाईक की का असं होतंय. ही सावंतवाडीची लाकडी खेळणी किंवा सावंतवाडीच्या ज्या वस्तू आहेत ह्या तर ऍक्च्युली प्रसिद्ध आहेत आणि आवडतातही, लोक घेतातही आहे. म्हणजे मी स्वतः जेव्हा आउट ऑफ इंडिया ट्रॅव्हल करायची तेव्हा फ्रेंड्सला द्यायची. खूप फ्रेंड्स माझ्याकडून येऊन घेऊन जायचे तिकडे. तर त्याला डिमांड तर आहे, मग प्रॉब्लेम कुठे होतो आहे. सो दॅट्स वेअर आय डिसाइडेड ओके दिस इज व्हेरी गुड ऑपॉर्च्युनिटी. आणि आहे की आता माझ्याकडे सध्या परत जॉब शोधा किंवा खूप जॉब मिळत होते, पण प्रॉब्लेम होत होता की आय वॉज इन लाईक सेंट्रल सबब्स ठाण्यात, आणि तिथून वेस्टर्नलाच मिळत होते अंधेरी वगैरे, आणि ट्रॅव्हल हे ते. तर ते मी अवॉइड करून खूप जॉब्स नाही घेत होते आणि मिळतही नव्हता सेंट्रलला कुठे काय. तर त्याच्यामध्ये आय थॉट की दिस इज लाईक द परफेक्ट, समवेअर मला असं हिंट मिळते की ओके नाव यू कॅन कॉन्सन्ट्रेट हिअर असं. आणि दॅट्स हाऊ आय, म्हणजे इट वॉज व्हेरी टफ डिसिजन. लाईक आय ऑल्सो हॅड अन व्हेरी गुड ऑपॉर्च्युनिटी, म्हणजे एक बोलतो ना ऑफर लेटर हातात होतं आणि ते ऑफर लेटर मी न पिकअप न करता आय सेड नो. फायनली जॉब मिळालेला हवा तसा, बट समहाऊ लास्ट मोमेंट जेव्हा ऑफर लेटर घ्यायला जायचं होतं आय सेड नो. आणि आय डोंट नो वाय आय सेड नो त्या मोमेंटला. आणि आय सेड की नो, आय वॉन्ट टू फॉलो माय ड्रीम्स अँड परस्यू इट. कारण का परत जर मी त्या कॉर्पोरेटच्या चक्रात अडकले तर मग अडकले असं होतं. सो आय थॉट नो, आय विल डू समथिंग. अँड आय स्टार्टेड सारंग आर्ट्स. जसं मी मगाशी उल्लेख केला की तुम्ही इंडियन आर्ट फॉर्म्स ग्लोबली नेतात, मग US, अमेरिका, जपान, UK, स्वीडन, असे इतर वेगवेगळ्या कंट्रीज मध्ये तुम्ही ते प्रमोट करताय. पण आज आपण बघतोय की जेव्हा आपण स्पेशली टॉयज बद्दल बोलतोय तर चायना मेड टॉयज खूप आहेत, प्लास्टिक मेड टॉयज खूप आहेत. तर आपण हे इंडियन आर्ट फॉर्म्स जसं वुडन टॉयज, तिथे कसं कम्पीट करतोय त्याच्याबद्दल थोडं सांगा. हो, नक्की. कसं आहे माहिती का, ही एक थोडीशी खूप टफ जाते. आणि एक थोडीशी दुःखद मी तुम्हाला सांगेन गोष्ट आहे की आहे ना, अजूनही इंडियन टॉयज आर, मी तुम्हाला सांगते ना की आपले हँडमेड असतात. कलर्स वी यूज आर ऑल नॅचरल. आणि खूप छान म्हणजे ते आर्टिस्टनी मेहनत घेऊन बनवलं जात असतं. पण एक खंत वाटते अशी सांगायला की आपल्या जे टॉयज आहेत तेच प्रमोट करताना आम्हाला त्रास एवढ्यासाठीच होतं की आपलेच जे इंडियन्स आहेत एस्पेशली ते आपल्याच गोष्टींना दे कम्पेअर, अँड दे त्यांना असं वाटतं अरे काय हे, म्हणजे त्यांना चीप वाटतं इंडियावरून काही घेणं किंवा प्रमोट करणं. दे लुक फॉर, इट्स अ रिअली स्ट्रगल. त्यांना असं इझी, इकडे टिमू वगैरे साईट्स आहेत त्याच्यावरून, म्हणजे आता उदाहरणार्थ चायना मेड आहे, तुम्हाला तर माहिती चायनावरून गणपती आणि लक्ष्मीच्या पण मूर्त्या येतात. ओके. आणि
तिथून आपल्या म्हणजे तुम्ही एक टिमू म्हणून इकडे साईट आहे ती खूपच फेमस आहे स्वीडनमध्ये. तुम्ही जर ती बघाल तर त्याच्यावर आहे ना चांगले हार गजरे प्रॉपर म्हणजे ते विकतात चायनीज. ओके. तर आपले इंडियन तिकडून काही कमी क्रोनोरमध्ये घेणं पसंत करतात इन्स्टेड ऑफ बाईंग इट फ्रॉम दी इंडियन स्टोर्स किंवा इंडियन जे सेलर्स आहेत त्यांच्याकडून, कारण का त्यांना ते कमी चीप रेट वाटतं. आणि ते सो इट रिअली इज अ स्ट्रगल, बट येस नाव देर आर लाईक एम्बेसीज आहेत किंवा गव्हर्नमेंट काही म्हणजे आता सध्या आपल्या पंतप्रधानांनी इंडियन टॉयजला छानपैकी प्रमोट केलेलं आहे किंवा इंडियन आर्टला, आणि त्यांच्याकडून तर नेहमीच एक इन्स्पिरेशन मिळत असतं. तर दॅट इज समथिंग इज पुशिंग अस नाव की नाही, मेड इन इंडिया, मेड इन इंडिया. आणि आम्ही जिथे जातो तिथे सांगतो, प्रेझेंटेशन देतो, आपले आर्टिस्ट दाखवतो की आपल्या आर्टिस्टला कामाची गरज आहे आणि दे आर डुईंग इट विथ पॅशन अँड लव्ह, आणि हे आपल्या मातीतून आलेलं आहे, आपल्या देशातून. तो कधी मग आम्ही तशी थोडीशी एक बोलतो ना कळकळ किंवा एक स्टोरी टाकतो अँड देन इट वर्क्स मोस्ट ऑफ द टाइम. आणि आता काही जागरूक झालेले आहेत भारतीय जे भारताबाहेर आहेत, ते येऊन पुढे दे अप्रिशिएट इट आणि खूप हेल्प होते. म्हणजे मला तर खूपच इकडे काही लोक म्हणजे आता असेही आहेत की ते म्हणतात की म्हणजे एक दोन असेही आहेत ते म्हणतात की आम्ही कॉर्पोरेट आता कंटाळलोय, वी वॉन्ट टू जॉईन यू, विच इज अ व्हेरी प्राऊड मोमेंट फॉर मी. मला खूप छान वाटतं ते. आणि आता हळूहळू लाईक पहिलं जरा हसबंडचं होतं की अरे काय एवढं MBA वगैरे करून तू काय करते, बट नाव ही इज ऑल्सो लाईक ही इज अ मेन पिलर त्यांचा आणि माझ्या भावाचा. म्हणजे ऑफकोर्स माझा भाऊ इंडियावरून, तर तो एक सपोर्ट मला आता मिळायला म्हणजे चांगलाच आहे म्हणून एक बॅकअप. पण या स्ट्रगल अजूनही आहे चायनीज टॉईज बरोबर, कारण का ते थोडं चीप मिळतात कम्पेअर टू इंडियन प्रोडक्ट्स. आणि इंडियन हे आपल्या लोकांना अजून कळत नाहीये की याच्या मागे लेबर असतो. हे आणि लेबर असून प्लस त्यात तो तुमचे कस्टम ड्युटीज आहेत, परत इकडचे वेगळे टॅक्सेस आहेत, ते सगळं भरून आपल्याला आर्टिस्टलाही वरती काहीतरी बिचारायला द्यायला हवं प्रॉफिट. तर त्या हिशोबाने मग प्राइजेस डेफिनेटली हँडमेडच्या जास्तच असतात कम्पेअर टू मशीन मेड. आणि मग तिथे थोडासा एक स्ट्रगल होतो. पण आता आता भातुकली म्हणा किंवा काही गोष्टींना चांगला प्रतिसाद मिळायला लागलाय, अँड आय एम हॅपी की आपली भातुकली UK मध्ये जरा जास्त म्हणजे खूप छान विकली जाते आणि खूप फेमस आहे. आणि ऑफकोर्स आता स्वीडनमध्येही त्याचं आसपास नॉर्वे, फिनलंड इकडेही छान विकल्या जातात. मॅडम, इंडियन टॉयज सोबतच इतर इंडियन जे फेस्टिवल्स आहेत ते देखील परदेशामध्ये खूप चांगल्या रीतीने सेलिब्रेट केले जातात. खूप फॅसिनेशन असतं आपल्या सगळ्या फेस्टिवल्स साठी. मग ते गणपती असू दे, दिवाळी असू दे, किंवा आता गुढीपाडवा सण आहे, होळी आहे. हे सगळे फेस्टिवल्स पूर्ण जगभरामध्ये सेलिब्रेट केले जातात. आणि हे जे लागणारे जे प्रोडक्ट्स आहेत ते देखील तुम्ही एक्सपोर्ट करतात. तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. हा. आम्ही इकडे वेन आय स्टार्टेड म्हणजे मी 2018 साली पहिल्यांदा स्वीडनमध्ये आणि युकेला आणि US ला तर 16 सालापासूनच जात होत्या गोष्टी. दुबईला पण मी 18-19 मध्येच चालू केलं. तर जेव्हा मी इकडे स्टार्ट केलं तेव्हा आय स्टार्टेड, पहिला सण तर दिवाळी होता जो आपला मोठा सण आहे. तर एक 18 सालामध्ये वगैरे 17-18 सालामध्ये स्वीडन, कारण का स्वीडन इज अ नॉर्दर्न पार्ट ऑफ युरोप, ठीक आहे. तर स्वीडनमध्ये आणि हे जे नॉर्वे स्वीडन हा बेल्ट आहे, इथे फार कमी इंडियन गोष्टी यायच्या. म्हणजे कोणी आता इंडियाला गेलं सुट्टीला की ते येताना बरोबर घेऊन यायचे. त्यामुळे इकडे वस्तू मिळणं हा फार म्हणजे इट वॉज व्हेरी डिफिकल्ट. तर त्यामुळे स्वीडनमध्ये हे सण व्हायचे, पण एक कमी म्हणजे जे असेल ना त्याच्यात ऍडजस्ट होऊन यायचं, म्हणजे करायचे. दिवाळी म्हणा, होळी म्हणा, जे आहे घरातच काहीतरी तुम्ही कलर बनवा पिठात वगैरे रंग मिसळून आणि तो होळी असं व्हायचं. तर मग दिवाळीला पहिल्यांदा मी इकडे 2 स्टोर्स बरोबर कोल्ड कॉलिंग केलेलं आणि टाय अप केलं. आणि मग त्यांना मी दिवे सप्लाय करायला स्टार्ट केले आणि दिवाळी रिलेटेड एव्हरीथिंग. म्हणजे रांगोळी. लोकांचं असं म्हणणं आहे की रांगोळी त्यांनी स्वीडनमध्ये रांगोळी काढायला स्टार्ट केली जेव्हा पहिल्यांदा मी रंग आणलेले तेव्हा.
आणि म्हणजे मी सप्लाय करायला स्टार्ट केलेलं तेव्हा. आणि मग दिवे पण एखाद दोघं लोक होते, पण ते असं जास्त नाही, कळालं ना. म्हणजे कोणीतरी गेलं की आणले एकदम, मग ते 20-25 दिवे आणले किंवा 50, आणि ते आपसातच जे लोक आहेत त्यांना विकले किंवा दिले, असं होत होतं. पण बल्क ऑर्डर्स आहेत ते आम्ही स्टार्ट केले 2018 मध्ये. त्यानंतर आता तर होळीचा सण म्हणजे इथे आता ऍक्च्युली इव्हेंट्स होतात, आणि होळीचा रंग जे असतात, होली कलर्स जे प्रॉपर EU सर्टिफाईड लॅब टेस्टेड आहेत, रंगबरसे म्हणून, तो ब्रँड स्वीडनमध्येच काय म्हणाल तर तुम्ही, युरोपमध्ये हा पहिला ब्रँड मी आणला, आम्ही सारंगनी आणला. आणि वी डिड ऑल दोज लॅब वर्क, म्हणजे त्यांच्याकडून करून घेतलं, EU सर्टिफाईड त्यांनी करून घेतले. त्यानंतर इकडे आणून इकडच्या कस्टम्स मधून ते क्लिअर करून घेणं, म्हणजे ते रंग अप्रूव्ह करून घेणं, या सगळ्या गोष्टी, इकडचं लॅब वर्क, म्हणजे इकडून इकडे त्या परमिशन्स घेणं, हे सगळं आम्ही सारंगनी फर्स्ट केलं. आणि आज ते स्वीडनच्या नॉर्थ पासून साऊथ पर्यंत रंग बरसे हा ब्रँड आता सगळीकडेच अवेलेबल होतोय आहे. आणि येस, वी आर प्राऊड की वी आर दी फर्स्ट ज्यांनी 2021च्या होळीपासून 21, 22, 23 आणि आता 24 हे 4थं वर्ष आहे की हा आम्ही आणतो ब्रँड. तसंच दांडियाही मिळत नव्हते. आणि सर्वात मेन म्हणजे दांडिया तर आम्ही आणतोच, आणि सुरू छानपैकी ते सुरू आहे. पण गेल्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये पहिल्यांदा पेंटचे गणपती आम्ही इकडे आणले, डायरेक्ट पेणवरून. दीपक आर्ट गॅलरी म्हणून आहे पेणला, तिकडून आम्ही पहिल्यांदा 70 मूर्त्या उचलल्या. आणि एकदम 3 फुटापर्यंत, म्हणजे सर्वात मोठी 3, कारण का इट इज अ रिस्क टू ब्रिंग बिग मूर्ती. छोटी 6 इंची पण आणणं इज अ रिस्क, तुम्हाला माहितीच आहे, खंडित होतात मूर्त्या वगैरे, आणि एकदा खंडित झाले तर कोण घेणार. तर त्यामुळे ती आणणं इथे वॉज अ रिस्क. बट येस, आय टूक अ रिस्क. आणि पहिल्यांदा डायरेक्ट पेणवरून आपण इकडे आणल्या त्या मूर्त्या, आणि वी वर कम्प्लिटली सोल्ड. म्हणजे मला आठवतं, उद्या गणपती आहेत, तर आदल्या रात्री संध्याकाळी 7:30 वाजता एक शेवटची 6 इंची, म्हणजे ते असं डेस्परेटली आले की आम्हाला मूर्ती हवी आहे. मग त्यांना हवी होती प्रॉपर 1 फुटाची. म्हटलं माडे, आता 6 इंच एक शेवटची राहिली आहे. ते म्हणाले काही असू दे, द्या तुम्ही. आणि मला इतके इमोशनल मेसेजेस आलेले आहेत की पीपल वर लाईक ब्लेस यू, आज तुमच्यामुळे आम्ही गणपतीचा सण, गणपती बाप्पा आमच्या घरी आले वगैरे. भरपूर मेसेजेस मिळाले, खूप छान रिव्ह्यू मिळाले, कारण का आपण मातीचे, शाडू मातीचे गणपती आणलेले, पीओपीचे नाही. आणि ते विसर्जन पण लगेच, इथे कसं तुम्ही पाण्यात नाही करू शकत बाहेर, तर ड्रम्स वगैरे असतात तिथे बॅकयार्ड मध्ये करतात. आणि काही मूर्त्या 24 तासाच्या आत, काही 2 दिवस, म्हणजे जास्तीत जास्त 2 दिवस, पण काहींची तर 2-3 तासातच म्हणे हे झाली मूर्ती. आणि मग ते झाडांना आपण पाणी घालू शकतो. सो दॅट वॉज लाईक एकदम इको फ्रेंडली मूर्त्या होत्या, आणि पीपल वर सो हॅपी की मला आत्तापासूनच परत ऑर्डर यायला लागल्या या वर्षीसाठी. तर तो एक अनुभव छान होता. आणि सर्वात मेन म्हणजे याच्यातून जेही आपण कमवतो ते फॉरेन एक्सचेंज डायरेक्ट जाते इंडियाला. म्हणजे गणपतीवाले आहेत म्हणा, किंवा माझा लॉजिस्टिक, माझा सख्खा मोठा भाऊच आहे, त्याचं चॅम्प एअर ट्रान्सपोर्ट आहे, ही लुक्स आफ्टर ऑल माय लॉजिस्टिक्स. तर त्या मिलिंद परब, तर त्याला म्हणजे त्याच्याकडे म्हणा, किंवा इतरही म्हणजे जे आहेत SB एंटरप्राइजेस, जे माझं बाकी सांभाळतात पेमेंट्स वगैरे, तर सगळ्यांना मी फॉरेन एक्सचेंज जातो, आपल्या आर्टिस्टला जातो. त्यामुळे आय एम ऑल्सो हॅपी अँड प्राऊड की माझी कुठेतरी 0.0001% का होईना, कुठेतरी इंडियन इकॉनॉमीमध्ये फॉरेन एक्सचेंज यायला मदत होते. तर आणि डायरेक्ट पैसे जातात ते डायरेक्ट आर्टिझन्सला, नो सेलर, मिडल मॅन कोणच नाही, डायरेक्ट आपण आर्टिस्ट, म्हणजे सावंतवाडी ते तर सावंतवाडीला डायरेक्ट आपण देतो पैसे, चित्ताराळी, किंवा इकडे डायरेक्ट पेणला, किंवा पत्तचित्र आर्ट आपण घेतो, बोमुला आर्ट आंध्र प्रदेशचा आहे, रेखाकृती आहे, डील आर्ट क्राफ्ट आहे फ्रॉम दी नॉर्दर्न पार्ट ऑफ इंडिया, UP वगैरे, ते डायरेक्ट आर्टिस्टला जातात पैसे, नो मिडल मॅन. माझा तुमच्यासाठी प्रश्न हाच होता पुढचा, की तुम्ही आर्टिस्ट लोकांना प्रमोट करतात, कोणत्याही रिटेलरला किंवा डिस्ट्रीब्युटरला प्रमोट करत नाहीत. जे आर्टिस्ट त्यांच्या मेहनतीने ते प्रोडक्ट बनवतात, त्यांना तुम्ही प्रमोट करता, तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. हा, म्हणजे बघा ना, आता
तुम्हाला आता एक उदाहरण देते. आता तर पैठणी साडी. हं. तर मी माझ्या मैत्रिणीला इकडे पैठणी साडी हवी होती हँडमेड. तर तिचं म्हणणं होतं, "अरे म्हणजे ती नॉर्थ इंडियन आहे. तिचं म्हणणं, "अरे 1,25,000 में मिल रहा है, 1,50,000 में मिल रहा है, 80,000 वगैरे." तर मी म्हटलं तिला, की "थांब, तू बाहेर डायरेक्ट ऑर्डर करू नको. लेट मी टॉक." आणि मग मी इकडे मी माझ्या काही फ्रेंड्सला विचारलं वगैरे आणि मग तसंच एक सोनाली म्हणून आहेत त्यांना विचारलं की साडी पाहिजे तर हँडमेड पाहिजे पण बजेट म्हणजे 50,000 हून जास्त नाही तर कम तर तिने मला जी साडी त्यांनी पाठवली एकदम 32,000 म्हणा म्हणजे एकदम 17,000 पाठवलं ऑफकोर्स हँडमेड आहे पैठणी आणि त्या जेव्हा मी माझ्या फ्रेंडला पाठवलं की बघ हे 17,000 ते 25,000 आहे आणि हे 32,000 तुझं बजेट तर आहे 50 पर्यंत 32 वगैरे आहे 40 ती इतकी खुश झाली ती म्हणते अरे हीच साडी मी बघितलं तर 1,20,000 आहे किंवा ही 80,000 आहे तर डायरेक्ट जेव्हा तुम्ही ऍक्च्युअली आर्टिस्ट कडून घेता ती वस्तू खूप कमी ह्याला असते आणि आता तुम्हीच विचार करा की त्या आर्टिस्टला किती मिळते आणि तो मिडलमॅन आहे तो 100% फायदा त्यावर घेतोय बरोबर आता त्याचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे म्हणजे आता समजा एखादी गोष्ट मी आता घेतली आणि मी ती 100ची मी 200ला विकली ओके मी काय केलं मी इकडून आणून तिकडे विकले ओके फाईन मी माझं काय म्हणतो ते ट्रान्सपोर्टेशन हे ते टाकलं ते काढून घ्या ना पण इथे तर तुम्ही काय करताय तुम्ही तर आउट ऑफ इंडिया म्हणजे तेही नाही करत आहे तुम्ही तिथल्या तिथून घेऊन इथे विकताय आणि त्याच्यात तुम्ही एवढं म्हणजे शिपिंग पण काहीच्या काही टाकता तुम्ही म्हणजे विदिन इंडिया पण मी जेव्हा काही वस्तू माझ्या सगळ्या अंधेरीला म्हणजे माझ्या भावाच्या ऑफिसमध्ये येऊन मग त्या उडतात इकडे यायला म्हणजे निघतात ओके तर तेव्हा तिथेही अंधेरीपर्यंतही मला त्या वस्तू आणताना खूप वेळेस काय होतं की म्हणजे कधी एकदम अर्जंट आहे आणि मला कुठे अवेलेबल होत नाहीये आर्टिस्टकडे अरे टाइम लागेगा हे ते आणि मला अर्जंट हवी आहे तर येस आय ऑल्सो हॅव सम फ्रेंड्स और वेंडर्स आहेत की जे मधले आहेत की मला बाबा 2 पीसेस हवेत अर्जंट तुम्ही द्याल का आणि मग मी घेते तेव्हा आय हॅव ऑब्झर्व की ते काही पण प्राइस लावतात आणि दॅट इज वन रिझन विच आय अवॉइडेड कारण का व्हॉट देर वर टू थिंग्स मी मिडलमॅन किंवा ह्याच्या अगेन्स्ट असं नाही मी अवॉइड करते ते पण बिचारे बिझनेसच करतात आपल्यासारखा सो आय विल नॉट से आय एम अगेन्स्ट देम पण मी अवॉइड यासाठीच करते कारण का कसं असतं की आर्टिस्ट मेहनत आयडिया कॉन्सेप्ट असतो आर्टिस्टचा बरोबर ना ते करतात आणि ते विचार करून देत आहेत आणि ती व्यक्ती आहे ती फक्त तिच्याकडून घेऊन मला देणार आहे पण त्याच्यामध्ये ती 100% जो काढते ना दॅट इज नॉट फेअर ना कारण का त्याला तुम्ही फक्त एक समजा गोष्ट आहे त्याचे 10 रुपये देता पण तुम्ही ते ती 25-30 ला विकता तुमची काय मेहनत आहे त्यात ना तो आय थॉट की ठीक आहे मग तुम्ही जर 25-30 घेता तर त्याला निदान मग 15 तरी द्या ना 15-16 तरी द्या ना तुम्ही त्याला अजूनही 10च देताय सो इट्स नॉट फेअर विथ देम दॅट्स व्हॉट आय फील त्यामुळे ज्याचा मोबदला आहे तो त्याला त्याला मग 20 मिळू दे ना का नाही माझ्याकडून 20 जात आहेत आय एम व्हेरी हॅपी टू गिव्ह 20 टू आर्टिझन देन गिव्हिंग 25 टू मिडल असं आहे दुसरी गोष्ट कसं असतं की हा जो अप्रोच असतो की समजा मी तुम्हाला एक ग्रीन कलर म्हणजे मला हा अप्रोच 2020 मध्ये आलेला की आय ऑर्डर्ड काही कंदील मी मागवलेली पत्तचित्र आर्टची आणि मी पहिला ऍडव्हर्टाईज केलेले पिक्चर्स टाकून आणि आय गॉट ऑर्डर तर काही ग्रीन होते मरून होते येल्लो होते वगैरे असं आणि लोकांनी सांगितलेलं की मला ग्रीन पाहिजे हे सो असं झालेलं की मला आलंय ब्ल्यू रेड ऑरेंज एखाद दुसरा येल्लो एखाद दुसरा मरून आणि आय वॉज लाईक अरे नो मी 50 सांगितलेले पण 50 तुम्ही मला वेगळे पाठवले तर नाही वेगळे नाही तुम्ही तर हे कंदील मागवलेले हो बरोबर आहे बट आय ऑर्डर फॉर ग्रीन मरून आणि येल्लो कारण का कस्टमर्सनी ते मागवले तर मला असं उत्तर मिळालेलं की नाही ना ठीक आहे ना चालतंय 19-20 चलताय ओके त्याला काय होतं तेच तर आहेत कंदील तुम्ही सांगा ना नो इंटरनॅशनली इट डझंट वर्क दॅट वे जर मी तुमच्याकडून ग्रीन मागितले तर मला ग्रीनच पाहिजे तर तो एक ऍटिट्यूड मला नाही म्हणजे पटला की डोंट टेक इट असं हलक्यात घेऊ नका ना की तुला 50 पाहिजे मी 50 दिले पण तू कोणते 50 दिलेत मी मागितले कोणते आणि तू कोणते दिले सो इट्स बिकम व्हेरी इझी टू एक्सप्लेन द आर्टिझन की बाबा मला हे कलर कारण का तो ऑन द स्पॉट ते कलर करून देऊ शकतो हवे तसे देऊ शकतो
सो इट्स बेटर आहे तुम्ही त्याच्याशी बोला. दुसरी गोष्ट असते हीच जी मी प्राइसची बोलली, कारण का आपण आर्टिझन्स बरोबर काम करतो, वी नो हे ह्याची प्राइस आहे 10, म्हणजे तो विकणार मिडलमॅनला. चल ना मी तुला एक 15 देईन आणि त्याला खुश करेन. पण हाच माणूस मला 25ला विकतोय, थिंकिंग की अरे हे तर फॉरेनला जात आहे ना, फॉरेनला जाणार आहे, मग हिला 25 सांगायची, कारण का ही कमवणार क्रोनर, डॉलर, व्हॉटएव्हर पाऊंड मध्ये. ते नका बघू. ती वस्तू तुम्ही मला अंधेरीला देताय किंवा कुठे देताय, तिथून ती प्रॉपर पॅकिंग होते, शिपिंग होते, कस्टम्स भरलं जातं, ड्युटीज भरल्या जातात. इकडे आल्यावर मी इम्पोर्ट ड्युटी भरते वरतून, कस्टम क्लिअरन्स करून घेते. तर ती माझ्या हातात परत ट्रान्सपोर्टेशन असतं कार्गोवरून माझ्या वर्कशॉप किंवा माझ्या घरापर्यंत, आणि त्याच्यानंतर ती मला विकायची आहे वरती परत इकडे 25% टॅक्स वॅट लावून इकडचा. म्हणजे मी 18% तिथेही जीएसटी भरते, 25% इथेही भरते. सो यू हॅव टू अंडरस्टँड बाय द टाइम ती 10 रुपयाची वस्तू मला कितीला जाते इथे. ओके. मग मग इंडियन गुड्स महाग होतात. मग त्याचं डिमांड असतं की अरे घ्यायचं तर आहे पण महाग आहे, त्यापेक्षा ठीक आहे ना मी इंडियातूनच घेऊ, असं पण होऊन जातं. सो ते एक आहे जे मिडल मॅन किंवा विच डिडंट वर्क आउट विथ मी. आणि दॅट इज लाईक आय फेल्ट की नो, ह्याचं रेकग्निशन दुसरंच कोणाला जाण्यापेक्षा त्याचा जो मेन मालक आहे त्या वस्तूचा, ज्यांनी बनवली आहे, घडवली आहे, त्याला ओळख मिळणं फार गरजेचं आहे. त्यामुळे मी अजूनही म्हणजे सांगते पब्लिकली, असं नाही की मी आणलंय सावंतवाडीवरून, नाही, सावंतवाडीवरून मी कोणाकडून घेते तर प्रमोद चित्तारी आहे, उदय चित्तारी, अमित, दे आर दी वन ज्यांच्याकडून मी ह्या वस्तू घेते. सो आय ओपनली ऍडव्हर्टाइज देम. लाकडी अजून काही गोष्टी आहेत ज्या युपी वरून, रेखाकृती आर्ट्स आहे, डील आर्ट जयश्री चक्रवर्तीचा आहे, किंवा मी ओडिसावरून काही गोष्टी घेते. तर अजून आहे गीच म्हणून आहे, त्यांच्याकडून मी काही वस्तू आणते. हे सगळे आर्टिस्ट आहेत जे स्वतः बनवतात. सो आय एम व्हेरी हॅपी टू प्रमोट देम. त्यांना आपण एक ग्लोबल लेवलला आणतो. काम खरंच खूप छान आहे, कारण का लोकल आर्टिसन्सला तुम्ही मदत करतात आणि त्यांना लोकली तुम्ही ग्लोबली नेतात. लक्ष्मीबाई खेतल प्रतिष्ठान आहे. ते चेंबूर इथे आहे लोकेटेड. आणि तिकडच्या ज्या प्रतिभा बेर्डे आहेत त्या गेली 10+ इयर्स काम करता आहेत. आणि एक तिकडे महिलांकडून त्या वेगवेगळी कामं म्हणजे करून घेतात. त्यात त्यांचं सर्वात मेन जे आहे ते म्हणजे दिवाळीचे दिवे, जे प्रॉपर बनवण्यापासून, म्हणजे पॉटरी, असं नाही की दिवा घेऊन फक्त कलर केला, तो दिवा बनवण्यापासून मातीतून तो बनवून त्याला रंग काम करून मग हवे तसे दिवे, म्हणजे मला अक्षरशः इकडे लँटन्स वगैरे येतात मातीचे, ते सर्व बनवून देतात. आणि त्या ह्या ज्या डोमेस्टिक व्हायलन्स फेस करणाऱ्या बायका आहेत, घरात दारू पिऊन नवरा मारणं वगैरे, म्हणजे ह्या बायकांना जे काम मिळतं ते त्या देतात. आणि आपण आपले जे दिवाळीचे जेही जगभरात दिवे जातात सारंग आर्ट्स कडून, ते आपण त्यांच्याकडून घेतो. त्या खूप छान काम करतात. त्यांच्याकडून इव्हन इथे लहान मुलांसाठी दुपटी वगैरे असतात नाही का, म्हणजे ते ब्लँकेट्स वगैरे त्याही देतात. आणि कुशन्स ज्या काठापदराच्या म्हणजे असतात, त्यापासून कव्हर्स पासून बनवलेल्या कुशन्स त्याही देतात त्या. सो या आय एम व्हेरी प्राऊड की आपण अशा महिलांना पण मदत करतो थ्रू दिस. आणि आमच्या सावंतवाडीला असणारी जी आमची शाळा आहे, मग आता सारंग आर्ट्स मधून जेही आपल्याला येतं पैसे, ते थोडेफार आम्ही तिकडे लहान मुलांची जी 7वी पर्यंत जिल्हा परिषदची शाळा आहे तिथे आम्ही आता स्कॉलरशिप पण चालू केली आहे. वी गिव्ह देम स्कॉलरशिप. मॅडम, तुमचं हे काम खरंच प्रेरणादायी आहे आणि कौतुकास्पद आहे, कारण का इतर लोकांना मदत करणं हे खूप गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं हे काम तुमचं नॅशनली आणि इंटरनॅशनली देखील रेकॉग्नाइज केलेलं आहे, तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. नॅशनली म्हणजे लोकल लेवलला तर सांगेन, म्हणजे मी आय स्टार्टेड लोकल लेवल जर्नी जेव्हा मी वर्ल्ड ट्रेड सेंटरची स्टुडंटच आहे, एक स्टुडंट. त्यामुळे वेन आय वेंट टू वर्ल्ड ट्रेड सेंटर, तिकडे भास्कर दस्तीदार जे आहे नवी मुंबईचे, त्यांनी मला खूप एनकरेज केलं. अजूनही ते ग्लोबल लेवलला म्हणजे ते हेल्प करतात मला रेकग्निशनला. दुसरं म्हणजे आपल्या अजून लोकली मला जास्त
वाढवणं किंवा रेफरन्सेस मिळणं ह्याची मदत मला झाली ती सॅटर्डे ग्लोबल ट्रस्ट ही संस्था आहे जी महाराष्ट्रीयन मराठी बिझनेसमॅन म्हणजे तो वाढवायला हेल्प करतात देश-विदेशात. तर त्यांच्याकडून मला खूप नेहमी सपोर्ट मिळत गेला. आय एम ॲक्टिव्ह मेंबर अजूनही आहे मी स्वीडनला असून त्याची. आणि तिकडे खूप म्हणजे मीटिंग्स अटेंड करून रेफरन्स मिळायला, रिकॉग्निशन मिळायला झालं. आणि ऑफकोर्स अजून छान रिकॉग्निशन एकदम महाराष्ट्र लेव्हलला किंवा अजूनही मिळालं ते म्हणजे अर्थसंकेतकडून. आय एम रिअली व्हेरी थँकफुल टू यू गाईज, डॉक्टर अमित आणि तुम्ही रचना मॅडम, की 2019 ला तुम्ही ओळखलं आणि तुम्ही नेहमीच प्रोत्साहन करता आणि आमच्यासारख्या बिझनेसमॅनला वर यायला एक हात जो देता ते अर्थसंकेतने केलं आणि मला बेस्ट स्टार्टअपचं अवॉर्ड मिळालेलं. आणि तसंच 2021 मध्ये महाराष्ट्र गौरव पुरस्कारही मिळाला आहे. तेव्हाचे MSME मिनिस्टर होते सुभाष देसाई सर त्यांच्याकडून. आणि या सगळ्यांसाठी तर आय एम ऑलवेज थँकफुल टू यू अर्थसंकेतला. आणि छान काम करताय तुम्ही, असंच करत राहा. आणि इकडे इंटरनॅशनली म्हणायचं रेकग्निशन म्हणजे असं होतं की ऑफकोर्स आपले म्हणजे ग्लोबल बाप्पा युकेला वगैरे आहेत अशा काही जे लोक आपल्याकडून सामान घेतात आणि प्रमोटही करत असतात आपल्याला. तसंच स्वीडनमध्ये आपली जी इंडियन एम्बसी आहे त्यांना मी स्वतः जाऊन अप्रोच केलं. आय हॅड टू मला त्यासाठी इंडियातूनही म्हणजे मेन हेल्प झालेली डॉक्टर फैजल शेख म्हणून आहेत त्यांच्याकडून. आणि मग त्यांनी मला म्हणजे रेफरन्स सांगितलेलं की जा भेट, लाईक ही गाय टोल्ड मी. आणि आय वेंट अँड आय मेट अवर इंडियन अँबॅसेडर. आणि पण कसं होतं माहिती का, ह्या सगळ्यामध्ये आय वॉज नेव्हर कॉन्फिडंट, खरं सांगते. आणि जो तो कॉन्फिडन्सचा पुश असतो ना, तो मला असा बोलतो ना एक लाईक बिकॉज माय हजबंड, मी त्यांना म्हणजे ते खूप ओरडतात मला. पण तो एक कॉन्फिडन्स किंवा जो मी एकदम गळून पडले आणि रडायला लागले की ते बोलतो ना एकदम तळापासून परत उचलून धरणं. लाइक ही इज द बेस्ट पर्सन आय कॅन आस्क फॉर. आय नेव्हर गेट एनीवन बेटर दॅन हिम. तर त्यांनी एक पुश केला की अरे तू करशील, तू जा, तू असं तयार हो, प्रेझेंटेशन बनवायला हेल्प करणं. परफेक्ट, ही इज अ व्हेरी गुड सेल्समॅन. प्रेझेंट वगैरे त्यांनी मला प्रेझेंटेशन्स बनवून दिले. आणि आय वेंट टू इंडियन एम्बसी. आय प्रेझेंटेड देम. आय टोल्ड देम आय एम वर्किंग फॉर लोकल आर्टिझन्स. मला नुसते इंडियन गुड्स आणून मार्केटमधून लाईक क्रॉफेड वरून घेतले किंवा कुठून घेऊन इकडे विकायचे नाही आहेत. हे आपले आर्टिस्ट आहेत, ह्यांना कुठेतरी रेकग्निशन, ते आपले लोक आहेत, ह्या आपल्या वस्तू आहेत. आणि तुम्ही बघू शकता की किती पॅशनेट आहे मला, म्हणजे इंडियन हे आर्ट आहे आणि हे कुठेतरी आलं पाहिजे जगात. आणि त्याला एक रेकग्निशन मिळालं पाहिजे. आणि का नाही म्हणजे लाईक इंडिया इज लाईक सर्वतोपरी आपण सर्व गुण संपन्न कंट्री म्हणतात ना, मग ते फूड असू दे, कपडे असू दे, सगळ्यामध्ये लाईक वी आर रिअली डुईंग गुड. वी आर द बेस्ट. आणि मला खूप प्राऊड आहे माझ्या कंट्रीचा. म्हणजे आय एम व्हेरी हॅपी टू बी इंडियन आणि डुईंग दिस. सो त्यांनी ते पॅशन बघितलं आणि ते वर ऑल्सो लाईक तेव्हा सुनील दामी सर होते जे फर्स्ट सेक्रेटरी ऑफ इंडिया होते, आणि वॉज व्हेरी हॅपी. आणि मग ते मला बोलले की ठीक है, काम करिए आप, हमें कुछ दिए दीजिए. अँड दॅट्स हाऊ माय जर्नी स्टार्टेड विथ इंडियन एम्बसी. मग आता इंडियन एम्बसीलाही दिवाळीचे दिवे 2021 पासून आपल्याकडून जातात. परत काही ब्युरोक्रॅट्स असतात इथे, त्यांना गिफ्टिंग असतं. ते पहिलं आपल्यालाच विचारतात की बाबा आम्हाला गिफ्टिंग करायचंय 100 लोकांना, 200 लोकांना वगैरे, जे फॉरेन ब्युरोक्रॅट्स आहेत, स्वीडिश म्हणा किंवा जे स्वीडन, लॅटविया वगैरे तिकडे. मग तेही गिफ्टिंग आपल्याकडूनच घेतलं जातं आणि तेही गिफ्ट आपण आणतो. ते स्पेशालिटी असते. म्हणजे असं नाही की आपण फक्त सावंतवाडी महाराष्ट्रातून, नाही तर खूप वेळेस आपण नॉर्दर्न पार्ट ऑफ इंडिया, मग तिथून काही जे सहारणपूरमध्ये बनतं किंवा जे युपीच्या गाझियाबाद मध्ये ब्रासच्या वस्तू मिळतात, तिथून आपण ऑथेंटिक आणून त्यांना देत असतो. तो हे एक इंटरनॅशनली छान रेकग्निशन आहे. आज इंडियन एम्बेसेडर ऑल्सो नोज हुज मनीषा कोळी. सो दॅट इज व्हेरी प्राऊड थिंग फॉर मी. जसं तुम्ही उल्लेख केला की तुमच्या मिस्टरांनी, तुमच्या नवऱ्याने तुम्हाला खूप मदत केली. तसंच आपल्या फॅमिलीनी, फ्रेंड्सनी देखील मदत केली असेल. कारण का कोणतीही स्त्री जेव्हा उभी राहते तेव्हा आपण असं म्हणतो की पुरुष सक्सेसफुल झाला तर त्याच्या पाठीमागे एक स्त्री असते. तसेच जेव्हा एक स्त्री उभी राहते तेव्हा त्याच्या पाठी एक पूर्ण कुटुंब उभं असतं. तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. नक्कीच. स्टार्ट म्हणजे तुम्हाला सांगेन ते घरापासून, जेव्हा मी हे ठरवलेलं की
when I said no to that job and I jumped into this, तेव्हा ऑफकोर्स जरा असतंच ना. आता होतं ना की अरे यार तू एवढं शिकली आहेस आणि तुला चांगले ऑफर्स, असंही नाही की तुला काहीच मिळत नाही जॉब वगैरे आहे, देन व्हाय यू वॉन्ट टू गेट इन टू दिस ॲट दिस एज, जेव्हा तुम्ही अजून अर्निंग, म्हणजे कधी कधी काय कायचे हे रिटायरमेंट प्लॅन पण असतात ना की मी नंतर करेन बिझनेसचं वगैरे. तर तू आता हे हातात आहे ते सोडून तुझ्याकडे काय आहे, कमाई काय आहे, म्हणजे एवढं पण असं नाहीये कॅपिटल की तू बिझनेस मध्ये घालू शकते, काय आहे एवढं, आणि वाय यू वॉन्ट टू जम्प इन टू दिस. पण तरी पण ते करत असताना म्हणजे मला त्यांनी मनात नसताना असताना पहिलं पहिलं की ठीक आहे चल कर. तर तो एक सपोर्ट होता, म्हणजे एक्झिबिशन्सला जाताना घरी मुलगा असला की युज टू बी विथ हिम. आणि मेन सर्वात म्हणजे ह्या सर्व मागे उभं राहायला तीन महत्वाच्या व्यक्ती, त्या म्हणजे माझी आई, जी सावंतवाडीला हे सगळं माझं सांभाळते. वय झालंय, अजूनही जमत नाही, तरी शी लुक्स आफ्टर, शी टेक्स केअर. कारण का तिकडेही सावंतवाडीला जे महिला गृह उद्योग चालवतात वगैरे, त्यांच्या महिलांमध्ये शी इज व्हेरी ऍक्टिव्ह. ती जाऊन तिकडून त्यांच्याकडून काही कामं करून घेणं किंवा त्यांच्याशी मीटिंग्सला जाणं करणं, शी लुक्स आफ्टर दॅट. अजूनही करते, ते ऍक्टिव्हली करते आई. तो माझ्या आईचा सपोर्ट होता, सावंतवाडीमध्ये एक बेस होता. म्हणजे असं नाही की मी फक्त डिपेंड होते, तिकडे कोणतरी आपलं जे हक्काचा माणूस लागतं टू लुक आफ्टर युअर बिझनेस, तशी माझी आई होती. लॉजिस्टिकली डोंट वरी, मी आहे, चांगला रेट तुला मिळून देणार. माझा सख्खा मोठा भाऊ आहे जो 96 पासून कार्गो मध्ये इज वर्किंग, आणि ही इज रिअली व्हेरी गुड नॉलेजेबल पर्सन, जो मला समोरूनच सांगेल की ही वस्तू जाणार, ही वस्तू नाही जाणार, ही वस्तू घे, ह्याला काय रिपोर्ट्स लागतील, काही लायसन्सेस लागतील. सो ही गायडेड मी, लाईक यु नो, मला कधीच काही प्रॉब्लेम नाही. ही इज माय पिलर, ज्याच्यावर काही पिलर्स बोलतो ना आपण, जे चार आहेत, तेच माझे एक मिस्टर आहे, माझा भाऊ, आई आणि माझे मामा विजय लाड. त्यांनी मला जेही लॉजिस्टिकली, म्हणजे सामान उचलून इकडून आणणं किंवा चल तुझ्या बरोबर येणं, मार्केट्समध्ये जाणं, कुठेही जाणं, म्हणजे जो ट्रॅव्हल असायचा, कुठून कुठे जाणं, म्हणजे विदिन मुंबई म्हणा, मुंबई बाहेर म्हणा, फिरायचंय. सो ही वॉज अ कॉन्स्टंट पर्सन विथ मी, ही इज, की ज्यांनी मला खूप प्रमोटही करत गेले. अरे माझी भाची हे करते. कोल्हापूर पासून जिथे जिथे त्यांनी ओळखी काढल्या, जिथून मी म्हणजे काही कोल्हापुरी चप्पल्स वगैरे जे आम्ही इकडे मागवतो किंवा करतो, त्यांनी ओळखी काढल्या. त्यांनी मला निगोशिएट करून देणं, म्हणजे अक्षरशः काही गोष्टी उचलणं. मार्केटमध्ये जाऊन फक्त मी आणि मामाच आहे. तर ते असं हम्मालासारखं उचलून, म्हणजे खूप मेहनत केली. तर ते सगळं करायला, इव्हन आता गणपती जेव्हा आलेले तेव्हा माझ्या दादा बरोबर माझे मामा होते पेणमध्ये, ज्यांनी हे सगळं पॅकिंग करून घेतलं आणि एअर कार्गो पर्यंत मुंबईत आणलं. तर हे लोक आहेतच, म्हणजे ही फॅमिलीतले हे चार लोकांनी मला, बोलतो ना की माझे मिस्टर आता इथे तर खूपच म्हणजे गायडन्स असतं, त्यांचा हेल्प असतो आणि असतो. माझा लहान भाऊ आहे, माझ्या मुलाला खूप वेळेस मग मला कुठे ठेवायचं, माझ्या वहिनी आहेत दोघी. सो मला म्हणजे जे बोलतो ना की एक म्हणजे असतं ना की तू कर. माझ्या गावातले आहेत माझे काकी लोक, म्हणजे आहेत खूप, लीना, म्हणजे खूप लीना काकी वगैरे, म्हणजे स्पेशली सांगेन की असे भरपूर आहेत की त्यांना दे आर व्हेरी प्राऊड, आणि ते मला सांगतात की तुला काय लागेल आम्हाला सांग, आम्ही देतो. म्हणजे इवन दे वॉन्ट की तुला मालवणी मसाले घेऊन जायचं आहे का किंवा काय. तर ते लोक आहेत. फ्रेंड्स मध्ये रेकग्निशन, जसं मी मगाशी म्हटलेलं युकेला तेजस्विनी असते. सो शी वॉज वन हू पुश्ड मी की इंटरनॅशनली तू कर, दिस हॅज सम लाईक यु नो. तर ते फ्रेंड्स आहेत माझे. सॅटर्डे क्लब मधले गाईड मेंटॉर्स आहेत. नरेंद्र बगाडे सर म्हणा किंवा मग बोरसे सर म्हणा, सुवर्ण सावंत, म्हणजे असे भरपूर आहेत. प्रज्ञा बापट मॅडम, तुम्ही तर ह्या सर्वांनाच ओळखता. आणि ह्या सगळ्यांनी खूप एनकरेज केलं की मनीषा, अजूनही दे कॉल अँड दे से की मनीषा तू कर. अजित मराठे सर आहेत आपले, भरपूर आहेत की आणि तुम्हाला नेहमी भेटते तेव्हा अमित सर म्हणा, तुम्ही म्हणा, यू ऑलवेज टॉक सो नाईस अँड यू एनकरेज मी की कर तू, आम्ही आहोत, तुला काय पाहिजे. आय ऑल्सो नो की तुम्ही स्वतःहून समोरून मला मेसेजेस टाकले, मनीषा इकडे इकडे आहेत आर्टिस्ट, हे बनवतात लाकडी वस्तू, तुम्ही ह्यांच्याकडून घ्या. आय रिमेंबर दॅट, यू हॅव डन दॅट. तर त्यामुळे मला हा जो आहे फ्रेंड्स म्हणाल किंवा तुमच्यासारखे जे हितचिंतक मी म्हणेन की त्यांना वाटतं की हा कोणीतरी आपल्यातल्यानी करावं. आणि जसं मी म्हंटल मगाशी, खूप आहे तो, म्हणजे मला नावं घेतली तर एकाला वाटेल अरे माझं घेतलं, माझं नाही. जसं फैजल सर मगाशी सांगितलं, सो मेनी पीपल हू हॅव एनकरेज्ड मी अँड टोल्ड मी की ओके यू गो अहेड, तुला काय लागेल ते सांग,
आम्ही तुला इथून गायडन्स देऊ, वस्तू पुरवू, लाईक यू डू इट. सो येस, बट माझे मेन पिलर माझे मिस्टर, भाऊ, मामा आणि आई. आणि ऑफकोर्स आजकाल व्हेरी ऑनेस्टली माझा मुलगा त्याच्या स्कूलमध्ये इकडे ही प्राऊडली टेल्स अबाउट माय मामा ओन्स अ बिझनेस, आणि ही इज ऑल्सो त्याच्या स्कूल्समध्ये छोटे मोठे एक्झिबिशन्स असले की काही वस्तू घेऊन जातो. सो ही इज ऑल्सो डुईंग इट. थँक्यू मॅडम. म्हणजे तुमचा आनंद तुमच्या बोलण्यातनं कळतोय की तुम्हाला किती प्राउड फील होतंय की हे इतके सारे लोक तुम्हाला सपोर्ट करतायत आणि त्याच्यामुळे तुम्ही आज इतक्या लेवलला काम करू शकता. मग ते फक्त फॅमिली सपोर्ट नाही, तुमच्या फ्रेंड्सचा सपोर्ट आहे किंवा जसं आता तुम्ही तिकीट सांगितलं की इंडियन एम्बसीचा सपोर्ट आहे, तिकडच्या जे सर्स आहेत, ऑफिसर्स आहेत, त्या लोकांनी देखील तुम्हाला सपोर्ट केला. तर मला असं वाटतं ही एक पूर्ण इकोसिस्टम जनरेट होते, क्रिएट होते, तेव्हाच कुठेतरी आपण सक्सेसफुल होतो. आणि तुम्ही खरंच खूप चांगल्या हेतूने काम करताय म्हणून तुम्हाला लोक प्रत्येक मार्गाने मदत करत आहेत आणि असेच तुम्ही प्रगती करत राहा आणि आपल्या इंडियाला अजून जागतिक पातळीवर प्रेझेंट करा, ही सदिच्छा. तसेच 365 दिवस 365 स्टोरीज या माझ्या सिरीज मध्ये सहभाग घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सो मच. करायला सुरुवात केली आणि त्यात यश देखील प्राप्त केलं अशा मनीषा कोळी यांचं उदाहरण सगळ्यांसाठी अत्यंत आदर्श असं ठरणार आहे. सावंतवाडीची लाकडी खेळणी ही जगप्रसिद्ध बनवण्याचा विडा या उद्योजकीने उचलला आहे. बघूया मनीषा कोळी काय म्हणतायत. मी मनीषा कोळी. सावंतवाडी म्हटलं की निसर्गरम्य वातावरण आणि तिथली रंगीबेरंगी खेळणी आपल्या डोळ्यासमोर येतात. पण ही खेळणी आणि तिथली ही हस्तकला लुप्त होत चालली आहे. तिला जोपासण्यासाठी मी आणि माझी आई सौ मधुमती परब यांनी मिळून सावंतवाडीचे रंग म्हणजेच सारंग ची स्थापना केली. वाडीतले रंगारी आणि चित्तारी यांना भारतात आणि जगभरात एक ग्राहक पेठ म्हणून देण्यासाठी आमचा हा एकूण छोटासा प्रयत्न आहे. हेच सारंग हळूहळू लहान मुलांच्या खेळण्यांपासून होम डेकोरच्या वस्तू, कॉर्पोरेट गिफ्ट्स, रिटेल गिफ्ट्स सारखे अनेक प्रकार जगभरात पोहोचवण्यात आले. त्यातच महाराष्ट्रातील फेमस पैठणी पर्सेस, तंजावरच्या डान्सिंग डॉल्स, ताडपत्री आर्ट्स सारख्या आकर्षक वस्तू आणल्याने सारंगने आपले एक वेगळेच व्यक्तिमत्व तयार केलेले आहे. Sarang supports several social causes such as empowering women impacted by domestic violence. त्यांना आपण प्रोत्साहन देऊन त्यांच्याकडून आकर्षक हँड पेंटेड दिवे बनवून घेतो, ज्याला जगभरात फार चांगला प्रतिसाद मिळत आहे. Besides empowering farmers and local artisans with jobs, we also sponsor the scholarships for the local village schools. सारंग, ज्याची सुरुवात महाराष्ट्रात झाली, तेच आता US, UK, युरोप, दुबई आणि जगभरात पोहोचले आहे. So let's be vocal to local and help us promoting Make in India handicrafts to the whole world. धन्यवाद. गेल्या काही वर्षांमध्ये ब्लेझर हा नमस्कार, मी अक्षय झिडगे, सावंतवाडी तालुक्यामधील एक स्थानिक कलाकार आहे आणि इथं आता मी सध्या बसलोय ते ठिकाण आहे सावंतवाडीतील प्रसिद्ध मोती तलाव. तर एक महत्त्वाची गोष्ट, सावंतवाडी तालुका प्रामुख्यानं ज्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे ती गोष्ट म्हणजे लाकडी खेळणी. तर संपूर्ण देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये तर आहेच, तर संपूर्ण देशामध्ये सावंतवाडी ह्या लाकडी खेळण्यांसाठी प्रसिद्ध आहे. तर हा जो प्रोडक्ट आहे लाकडी खेळण्यांचा, तो संपूर्ण देशामध्ये, या देशाच्या बाहेरमध्ये काही संस्था त्याचं प्रमोट करतायत. तर आमच्या गावातील एक ताई आहेत, ज्यांचं नाव आहे मनीषा कोळी. तर त्यांची एक ऑर्गनायझेशन आहे सारंग हँडीक्राफ्ट म्हणून. तर ती संस्था काय करते, तर या हे जे प्रोडक्ट आहेत लाकडी खेळण्यांचे, ते देशाबाहेर त्यांचं प्रमोटिंग करतायत. स्वीडनमध्ये त्या स्वतः स्थायिक असल्यामुळे तिथं तर करतायत. त्याशिवाय अजून काही देशांमध्ये म्हणजे जपान, UK, US या ठिकाणी या प्रोडक्ट म्हणजे लाकडी खेळण्यांचे हे जे काही प्रकार आहेत, लाकडी खेळणी आहेत, हँडीक्राफ्ट आहेत, तर याचं हे करतायत, प्रमोटिंग करतायत. तर आम्हाला त्यांना धन्यवाद द्यायचा आहे की या सारंग हँडीक्राफ्टच्या माध्यमातून इथले जे स्थानिक कारागीर आहेत जे लाकडी खेळणी बनवतात, तर ही कला बाहेर, देशाच्या बाहेर पोचवण्यासाठी त्या संस्थेमार्फत आम्हाला मदत झालेली आहे. तर त्या ठिकाणी इथल्या स्थानिक कामगारांना सुद्धा त्याच्यामुळे एक उत्साह मिळतोय की आपली कला देशाच्या बाहेर सुद्धा
त्यामुळे जाते, त्यामुळे इथल्या लोकांना एनकरेज होत आहेत त्या गोष्टीसाठी. तर खास करून या ताई आता माझ्यासोबत आहेत, मनीषा कोळी. तर मी त्यांना हे एक लाकडी खेळण्यातली वस्तू आहे, तर मी त्यांना देऊन त्यांना धन्यवाद करण्याचा इच्छितो. आणि तर या ठिकाणी एक छोटंसं म्हणजे गिफ्ट ऑफ टोकन म्हणजे हे करतोय आम्ही, त्यांना देतोय की यामुळे त्यांना आमचे जे स्थानिक कलाकार आहेत तर त्यांना रोजगार मिळण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी यांच्या संस्थेमार्फत आम्हाला मदत झालेली आहे. तर हे सारंग हँडीक्राफ्ट मार्फत आमचं हे प्रोडक्ट बाहेर प्रमोट करण्यासाठी आम्ही त्यांचं मनापासून धन्यवाद करतो. हे काय आहे? डॉल. त्याच्यामध्ये एकूण 6 बाउल आहेत. एकामध्ये एक असेल ओपन केल्यानंतर तुम्हाला आणि टोटल 6 बाउल.